डिझेल चोरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आज पहाटे पोलीस पेट्रोलिंग करत असता नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर जबलपूर मार्गावर लिहिगाव परिसरात पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या 10 चक्का ट्रकमधून काही इसम डिझेल चोरताना दिसून आले। पोलिसांनी त्यांना हटकले असता पोलिसांना बघताच चोराने घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून सिने स्टाईलने एका आरोपीला ताब्यात घेतले तर 3 आरोपी फरार झाले आहे। पोलिसांनी आरोपी जवळून 295 लिटर डिझेल आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,44,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर आरोपी विरोधात कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला आहे। प्रणय रामचंद्र मेश्राम राहणार ताजबाग नागपूर असे अटक आरोपीचे नाव असून फरार 3 आरोपीचा शोध पोलीस घेत आहे। सदर कारवाई परिमंडल क्रमांक 5 चे उपायुक्त अनिकेत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर, नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कोडापे, पोलीस हवालदार विशाल मेश्राम, पोलीस सिपाई राहुल वाघमारे, विशाल पौनीकर, लवकुश बनोसे, द्रोणा सव्वालाके यांनी यशस्वीरित्या पार पाडली। तर या कारवाईची अधिक माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली। बऱ्याच तक्रारी येत होते की धाब्यावरती लिगा रोड, जो आपला लिगा रोड आहे जबलपूर नागपूर, त्या रोडवरती धाब्यांवरती मोठे ट्रक्स वगैरे उभा राहिल्यानंतर काही लोक पार्किंगमध्ये असताना गाड्यातील डिझेल चोरी केल्याची तक्रारी आमच्याकडे येत होत्या। त्याप्रमाणे रात्री आम्हाला आमचे डीव्ही पथक पेट्रोलिंग करीत असताना पाटील धाब्यासमोर असंच एका ट्रकमधून डिझेल चोरी करीत असताना 4 लोक मिळून आले। त्याच्यातील एक आमच्या ताब्यात भेटलेला आहे, बाकीचे 3 पोलिसांचा शोधावा लागतात पळून गेले सदर ठिकाणावरून। तर एक आरोपी आम्ही त्याच्यातला जो ललित प्रणय मेश्राम म्हणून आहे, जो तो अटक केलेला आहे, तो सक्करदरा येथील राहणार आहे। तसे त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं देखील आम्हाला समजले आहेत। एक बुरा आणि एक बिहारी म्हणून आहे आणि एक ललित बाचलकर म्हणून आहे, जे सदर गुन्ह्यात फरार आहेत। आम्ही जो आरोपी अटक केला आहे त्याच्याकडून एक स्विफ्ट गाडी आम्ही जप्त केलेली आहे। तरी सदर गाडीमध्ये त्यांनी कॅन, जे मोठमोठे कॅन असतात ते कॅन ठेवून त्याच्यामध्ये ते डिझेल भरून चोरी करतात। सदर गाडीतून आम्ही 295 लिटर डिझेल चोरी केलेलं पकडलेलं आहे। ही टोळी बऱ्याच दिवसांपासून सक्रिय आहे। आमच्याकडे यापूर्वी 2-3 गुन्हे दाखल आहेत, तर ते देखील गुन्हे त्यांच्याकडून आम्ही उघडकीस आणत आहोत। तसेच इतरही पोलीस स्टेशनला आम्ही माहिती देणार की आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही जर गुन्हे असतील तर त्या संदर्भात त्यांच्याकडे चौकशी करून त्यांचा ताबा घेण्यात यावा। साधारण आम्ही आता हा टोटल मिळून 5,44,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर तपास सुरू आहे आणि कोणत्या पोलीस स्टेशनचे काही गुन्हे ओपन होतात नाही त्या संदर्भाने तपास चालू आहे।